मंडळी, आंब्याचा सीझन सुरू झाला की आपल्याला काही कंट्रोलच राहत नाही. बाजारात सगळीकडे आंबे दिसायला लागतात आणि घरात आमरस, शेक्स असतील, रोज काहीतरी आंब्याचं खाणं चालू होतं. पण एक छोटासा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारलाय का, की आपण आंबा जो खातो तो योग्य पद्धतीने खातोय का? कारण आंब्यामुळे पिंपल्स, ऍसिडिटी, उष्णता, वजन वाढणं आणि डायजेशनचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि मग आपण म्हणतो आंबा मला सूटच होत नाही. अरे पण यामध्ये आंब्याची काहीच चूक नाहीये ना, चूक तुमची आहे. आता एका वेळी 4-4 आंबे खाणार तर कसं काय होणार? सो काही चुका आहेत ज्या तुम्हाला टाळायच्या आहेत, म्हणजे तुम्हाला आंबा व्यवस्थित पचेल. सो आंबा खाताना या 7 चुका अजिबात करू नका. आता सर्वात पहिली चूक म्हणजे आंबा न धुता खाणं. आपण बाहेरून आंबा आणतो आणि सरळ कापून आंब्यावर केमिकल्स असतात, पेस्टिसाइड्स असू शकतात. त्यामुळे किमान 20 ते 30 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून ठेवणं गरजेचं आहे. मग तुम्ही खा. आणि जर तेवढे पेशन्स नसतील तर व्यवस्थित धुवा ॲटलिस्ट. पण जर तुम्ही भिजवून ठेवले तर त्यामधली हीट, उष्णता कमी व्हायला नक्कीच मदत होते. आता दुसरी चूक काय, तर जास्त प्रमाणात आंबे खाणं. सीझन आहे म्हणून रोज 3-4 आंबे खाणं आपल्याला नॉर्मल वाटतं, पण आंब्यामध्ये नैसर्गिक साखर जास्त असते. त्यामुळे जास्त खाल्लं तर वजन डेफिनेटली वाढतं आणि काही लोकांना पिंपल्स सुद्धा येतात. मला बरेच वेळा पिंपल्स आले होते कारण मी आंबा कापून खात नाही, डायरेक्ट खाते. सो नकळत कधी कधी त्याचा चीक किंवा हीट त्यामुळे वाढते आणि त्यामुळे सुद्धा पिंपल्स येतात. सो ही काळजी नक्की घ्या. म्हणून प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. दिवसाला एक 2 पर्यंत ठीक आहे. आता तिसरी चूक म्हणजे आंबा आणि दूध एकत्र घेणं. मग आता तुम्ही म्हणाल की आंबा मिल्कशेक का विकला जातो? आता आंब्याचा मिल्कशेक सगळ्यांनाच आवडतो, पण सगळ्यांच्या शरीराला तो सूट होईलच असं नाहीये. काही लोकांना यामुळे ब्लोटिंग, ऍसिडिटी किंवा पोट जड होण्याची समस्या होऊ शकते. कोणाची पचनसंस्था तितकी स्ट्रॉंग नसते, त्यामुळे शक्यतो हे टाळा. चौथी चूक म्हणजे रात्री आंबा खाणं. रात्री आपलं डायजेशन स्लो असतं, त्यामुळे अशा वेळी आंब्यासारखे गोड फळ जर तुम्ही खाल्ली तर ते नीट पचत नाहीत. म्हणून शक्यतो आंबा दुपारी किंवा दिवसाच्या वेळेत खाणं जास्त योग्य आहे. रात्री खात असाल तर थोडं लवकर खा. पाचवी चूक म्हणजे आंबा खाल्ल्यावर लगेच पाणी पिणं. यामुळे डायजेशन गडबड होऊ शकते. म्हणून आंबा खाल्ल्यानंतर थोडा गॅप ठेवा आणि मगच पाणी प्या. सहावी चूक म्हणजे रिकाम्या पोटी आंबा खाणं. काही लोक सकाळी उठल्या उठल्या आंबा खातात, पण त्यामुळे ऍसिडिटी वाढू शकते आणि पोटात जळजळ होऊ शकते. त्यामुळे शक्यतो आंबा जेवणानंतर किंवा मध्ये खाणं ठीक आहे, म्हणजे इतकं तुम्ही करू शकता. सातवी चूक म्हणजे आंब्यासोबत लगेच जड किंवा तळलेले पदार्थ खाणं. जसं की आंबा खाल्ल्यावर लगेच तळलेले स्नॅक्स असतील किंवा जड जेवण जर तुम्ही घेतलं तर त्याचा डेफिनेटली तुमच्या पचनावर ताण येतो आणि गॅस किंवा ब्लोटिंग होऊ शकतं. त्यामुळे आंबा हलक्याच आहारासोबत घ्या. पुढच्या वेळी आंबा खाताना या 7 गोष्टी नक्की लक्षात ठेवा.